सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। नंढी नंढी ॻाल्हियुनि ते झगड़ा करण, हिक ॿिए जो ईगो हट करण, डायरेक्ट डाइवोर्स जूं ॻाल्हियूं करण ॼण को फैशन थी वियो आहे, गुॾे गुॾी रांदि थी वई आहे। रिश्तो.com ऐं हुनजी हिकु सोशल टीम भलो थींदो हिकु मक़सदु खणी आया आहिनि, नो मोर डाइवोर्स इन अवर सिंधी कम्युनिटी। जे तव्हांखे बि न सुहिणे ऐं फ्री सेवा जो फ़ाइदो वठणो हुजे त अॼु ई कॉन्टेक्ट कयो। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर कैंप 4 में 14 नंबर स्कूल के पास विट्ठल रुक्मणी चौल में रहने वाले रमेश कुराड़े पर कल शाम को कुछ युवकों ने जानलेवा हमला किया। शाम को 8:30 बजे के दरमियान यह हमला हुआ, जो कि एक पुराने झगड़े को लेकर हुआ है, ऐसी जानकारी दी गई है। रमेश कुराड़े चाल के बाहर रुके हुए थे, तभी वहां पहुंचे अमित बेवसाने, विशाल लदगे और गणेश लदगे, इन तीनों ने अचानक लातों मुक्कों से मारपीट करने की शुरुआत की। इतना ही नहीं, लोहे की रॉड से रमेश कुराड़े पर हमला किया। इस घटना में उनका एक दांत भी टूट गया है और शरीर पर चोटें आई हैं। वहीं घटना को लेकर रमेश कुराड़े ने विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई है, जहां पुलिस ने गुनाह दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। वहीं यह मामला एक पुराने झगड़े को लेकर हुआ है, ऐसा प्राथमिक जाँच में सामने आया है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। मी रमेश कुराड़े, 14 नंबर 4 मिलिंद नगर, निर्मला निवास जवळ राहतो आणि मी रविवारी संध्याकाळी जेव्हा कामावरून येत होतो, कामावर येताना मला पोराचा फोन आला की आपण मला घरात घुसून मग बाया बिया सगळं मारायला लागला. मी बोला कशाला रे? बोलतात ते पैशाचे हार घालतात, मग पैसे चोरी झाले, असे झाले. मला कुठला पैसे? बोला काय मग ते पोरगीचा काय असंच हार घालतोय? मला कोण मारायला आलं? मला ते आम्याचा बायको वगैरे असं नाव सांगितलं. मला कुठे आहे तुम्ही? मला पोलीस चौकीला. मला ठीक आहे, मी आल्यानंतर तिकडे तर काय यांची वगैरे लिवल्यानंतर मी माझा पोरं सुना बिना सगळे जो एरियात आलो मी आमच्या घराजवळ, तेव्हा आम्याचा नावाचा पोरगा जो आहे तो शिवाय करायचा. बोलता किसके माँ का लाल है, कौन है भेंचोद, मेरे को हाथ लगा के देखा, उसकी गांड में ये डालेगा, वो डालेगा, तलवार डालेगा, बस एवढंच बोलला. तेवढंच मी बोलायला गेले तर मारामारी चालू केली त्यांनी. आणि माझा हे जो दात आहे बघा, हे जो दात आहे तिथे मुक्का मार लागले. तो 4-5 पोरं जमा झाले. त्याच्यानंतर मला सुनाला मारला, त्याच्या पोटावर लात मारली. त्यानंतर सुनाच्या नंतर मला पोराला बी मारला. यांची केलेली आम्ही, यांची करून परत रात्रभर आम्ही सेंटरला थांबलो. सेंटरला थांबल्यानंतर इकडे आलो आपला पोलीस चौकीनंतर आलो तर आम्ही साहेबांनी सांगितलं आम्हाला की बाबा आता काय लफडा करू नका, गपचूप बसा, की आम्ही बघतो काय करायचं. मग आम्ही गपचूप बसलो, काही हे नाही आम्ही. आणि तरी रात्रभर त्यांचा येणं जाणं चाललं आहे. पोलीस लोकांच्या गाड्या आले, ते स्वतःच बघून गेले. आणि याच्या पुढे आमची जागेची जो मॅटर चालू आहे साहेब, आमचा जागेचा आज 15 वर्ष झालं जागेचा मॅटर चालू आहे. तो जागा मालक पोरांना दारू पाजतो आणि पैसे देतो. आणि मी तो भेटच मी कामाला जातो तर माझ्या पोरांना तारकीट करतो. माझा पोरा सुना आणि आता माझा नातू पोरगा आणि सून ती दोन दिवस कालपासून ते लफडा झाल्यापासून ते गायबच आहेत आणि ते आलेच नाही कुठे, राम जाणे. आणि माझा पोरा सुनाला आणि नातूला मला काय झाला तो जबाबदारी त्यांची आहे. मी सारिका रमेश कुराडे, 14 नंबर शाळेला राहते. मी 4 नंबर ओटी, 14 नंबर शाळा, मिलिंद नगर. आणि काल आपल्या नवऱ्याला कशावर मारण झाले आणि काय नेमकं म्हणून मारलं? त्यांचं तेच मॅटर आहे, पैशाचं फक्त संशय.
चोरी केली म्हणून नाही, संशयामुळं 4-5 दिवसापासून हे मॅटर चाललेलं, पण हे तिसऱ्याच ठिकाणी मॅटर लागलं. जी पोरगी आहे तिने तर काही सांगितलंच नाही, नुसतं भांडणं लावलं साईडला झाली. आणि माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्याला एवढं मारलं बाहेर, पार इटा रॉड बीट टाकून लाकडांनी पार दात पाडून टाकला. आणि माझी सून आणि मुलगा माझा भेटत नाही आहे, माझा नातू. मला फक्त माझा नातू, सून आणि मुलगा पाहिजे. नाही भेटला तर मी जबाबदारी या लोकांचीच धरणार, मी यांच्यावरतीच आळ घेणार. ते कुठे गेले ते काही सांगितलं नाही आहे, कुठे गेले काय झालं. पोलीस चौकीच्या तिकडनं ते लोक गायब आहे, घरी आलेच नाही आहेत. पोलीस प्रशासनाकडे आपली काय मागणी? माझी पोलीस स्टेशनला हीच मागणी आहे, हे मॅटर मिटवावे आणि माझ्या मुलाला, सुनेला, नातूला माझ्याजवळ आणून सोडावे. आणि माझ्या मुलांच्या जीवाला धोका आहे. हे लोक बाहेरचे मुलं वगैरे आणून शनी इथे मारहाण करायला लावतात. बाहेरचे मुलं घेऊन येतात सामान बिमान लावून शनी आणि माझ्या मुलांना धमकी देतात. रात्रभर माझ्या दारामध्ये येऊन त्याची सासू सासरा, त्याची आई धमक्या देऊ चालले. सकाळी पण तिची सासू येऊन मला धमकी देऊन गेली, माझ्या पोराच्या हाताला नातू लागलेले जावयाच्या, त्याची भरपाई घेईल, नाही तर मला फक्त तुमचा मुलगा आणि सून माझ्या हातात द्या. का द्या? माझा मुलगा आणि सून त्यांच्या हातामध्ये. तुम्ही मध्ये येऊ नका. आम्ही कसं काय मध्ये नाही जाणार? माझ्या पोराच्या जीवाला धोका आहे तर आम्ही मध्ये जाणारच ना. अमित दिवसाने, गणेश लदगे आणि विशाल लदगे, आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. लवकरात लवकर पकडा. माझ्या नवऱ्याला मारलेलं आहे, माझा मुलगा नाही आहे, त्यांचा दातही पाडलेला आहे. मला दुसरं काही नको आहे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।